हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 3:30 मुहूर्तापैकी आजचा एक मुहूर्त आहे. तर आज आमच्या कॉलनीत आहे ना नवीन मंदिर होणार आहे आणि त्याचीच खुशी सगळ्यांना आहे. तर आज आम्ही सगळे तिकडे निघालेलो आहे. प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो बुद्धिमते आराध्य मोरे. तर आम्हाला जायच्या आधी ना पूजा पण चालू झाली होती. तर 5 मिनिटच लेट झालता ना. आज अक्षय तृतीया म्हणून सगळ्यांना माहिती, सगळ्यांच्या घरोघरी ना स्वयंपाकाचं लवकरच सकाळी तयारी असते. आणि श्लोक पहा सगळ्यांच्या आमचे ना फोटोशूट करत होता आणि चांगले नाही आले ना परत काढत होता. आणि सगळ्या महिलांना सकाळ सकाळ गडबड असून पण आहे ना तरी देखील त्याने म्हणजे उपस्थित होत्या सगळ्या महिला. सकलोपचाराते सकल श्री गुरुखाद्य नैवेद्यम निवेदयामि. ओम सर्वोपचारार्थे सकल श्री स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. सोमा भाऊ सगळ्यांना गंध गुलाल महिलांना हळदी कुंकू वगैरे लावलं. उरले का या काय तरी नगर चांगलं घ्या ना. तुम्ही फोडा, तुमच्या हाताने फोडायचे. अजून या एक रखमाली वल्लभा हरीचा वल्लभा सारे जीवलका जय देव जय देव गुरुजी महागणा प्रभुनी कडी आसे पीतांबर कसुर लाडी देव सुरवरा नित्यरीती भेटी गौरहा मंत्र पुढे उडे आदी. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाली वल्लभा हरीचा वल्लभा जीवलका ओवारू आरत कुर्वण्या येती चंद्रभागे मागे सोनिया देती दिव्या पताका कृष्णवनासती तारकेचा महिमा पंढरीचा महिमा वर्णावाकीची. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो साधू जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हे माते कया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओवाळती. जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी परितन्नमाने घाले कृतांगनबंदे. स्वप्न साकार होत आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण आज हा भूमिपूजनाचा हा असा अलभ्य योग आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. हे आपल्यासाठी खूप घोषणामय आणि कौतुकास्पद आणि आनंदाची अशी बाब आहे. मी महिला मंडळींनाही एक विनंती करतोय की आपल्यामध्ये एखादा ग्रुप तयार करावा. आपल्या काय पॉकेट मनी आपण लाडकी बहिणीचं आपल्या इकडे येऊ द्या. काढायचे माहिती का, पुरुषांनी किती जरी केलं तर महिलांचा जोपर्यंत सहभाग होत नाही तोपर्यंत कोणतं कार्य तडीच जात नाही. त्याच्यामुळं महिलांनी विचार करावा, एखादा ग्रुप स्थापन करावा, काय आपल्या पद्धतीने देता येईल. कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणाहून मदतीची अपेक्षा आहे. कारण हे काम सामूहिक आहे आणि धार्मिक आहे. आणि मला असं वाटतं फार मोठी आता सुरुवात खूप चांगली झालेली आहे. नारळ फोडणे या कार्यक्रमाला ना फक्त 15 दिवस झाले. असे चर्चा चालू होती कॉलनीतले सगळ्या जेंट्सची आणि 15 दिवसातच सगळ्यांनी मनावर घेतला. आणि खूप छान सुरुवात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आमच्या कॉलनीत झालेली आहे.
तर लवकर मंदिर व्हावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि आमच्या कॉलनीतील सगळेच दानशूर व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे देणगी पण जमा होईलच अशी अपेक्षा आहे सगळ्यांना. आणि आता रात्री ना आम्ही चाललो होतो, तर काल तुम्ही पाहिलं असं ना आम्ही गडंगनेर केलं होतं म्हणजे केळवण. तर त्या ननंदबाईच्या आहे ना नाताचा आहे ना म्हणजे घाण्याचा कार्यक्रम होता, तर आम्ही तिकडे चाललेलो होतो. आणि शिवांश, मी, नानी आणि हे चौघं चाललो होतं. आणि प्रियंका घरीच होती, कारण ती आता कुठं जायला जास्त आहे ना टाळती, त्याच्यामुळे ती पण काही जात नाही जास्त. घाण्याला आहे ना बराच वेळ झाला होता आणि मी तिथं गेल्यावर आहे ना एवढं पण नाही शूट केलं. आम्ही गेलो त्यावेळेस आहे ना मुलाचं फोटोशूटचं काम चालू होतं आणि इकडं बांगड्याची पण तयारी होती. तर बांगड्यांचं म्हणजे कार्यक्रम आजच ठेवला. आणि शक्यतो आहे ना घाणा बांगड्या आहे ना एकाच दिवशी असलं ना कसं बांगड्या पण भरून जातात बायका, तर एकाच दिवशी ठेवतात आमच्या तिकडं. आणि छान असं आहे ना डेकोरेशन केलं होतं, खूप सुंदर झालेलं होतं डेकोरेशन आणि मस्त वाटत होतं ना. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.